आताची सर्वात मोठी न्यूज तो आनंदाचा क्षण चंद्रकांत दादा ठाकरेंकडे मनातलं बोलून गेले। महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवं वळण। राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही। मागील 5 वर्षात राज्याच्या राजकारणात तर अनेक अविश्वसनीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत। एकीकडे भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना मधल्या काळात उधाण आले होते। आज पुन्हा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले आहे। आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असे चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप आणि ठाकरे कुटुंबाची जवळीक पुन्हा एकदा सार्वजनिक सोहळ्यात दिसली। भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली। त्यामुळेच राजकीय वर्तुळात सर्वोच्च भोवया उंचावल्या आहेत। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर आणि नेते विनायक राऊत हे देखील उपस्थित होते। पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अनेक भाजप नेते मंडळीसोबत बैठकी झाल्या। याच लग्न सोहळ्यात भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट झाली। लग्न सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी हास्य विनोद करताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील पक्ष उद्धव ठाकरेंना म्हणाले की आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल। उद्धव ठाकरे यांनी ही हास्य विनोदी करताना भाजपसोबत पुन्हा युती करण्यास दुजोरा दिला असल्याची माहिती सूत्रांना दिली आहे। पराग अळवणी यांच्या मुलीचा विवाह सोहळा विलेपर्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये पार पडला। या विवाह सोहळ्यात अचानक भेट झाली। चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्या कानात काहीतरी कुजबूज झाली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काय कुजबूज झाली असे विचारले। चंद्रकांत पाटलांनी युतीवर बोलण्याचे सांगितले। भाजप नेत्यांच्या कौटुंबिक सोहळ्यात उपस्थिती, विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।